कल्पना करा, एका बाजूला फळांच्या जॅमने भरलेल्या काचेच्या बरण्या, दुसऱ्या बाजूला सोन्याचे दागिने घडवणारा एक कारागीर, तिसरीकडे एक मोठा वीज प्रकल्प आणि चौथ्या बाजूला समुद्रात जहाज बांधणीचा कारखाना. आता या सगळ्या म्हणजे वरकरणी अगदी वेगळ्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये एक समान धागा आहे. तो कोणता असेल? हा प्रश्न खूपच गमतीशीर आहे. या सगळ्या गोष्टी म्हणजे निसर्गातून मिळालेल्या कच्च्या मालावर केलेली एक प्रकारची किमया आहे. किमिया. हो, म्हणजे फळांपासून जॅम, कच्च्या सोन्यापासून दागिने किंवा लोखंडापासून जहाज, या प्रक्रियेलाच द्वितीयक आर्थिक क्रिया असं म्हणतात. यात होतं काय की कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचं मूल्य कैक पटीने वाढवलं जातं. बरोबर, म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन. तर आज आपण याच किमियेच्या मुळाशी जाणार आहोत. एखादा उद्योग किंवा कारखाना नक्की कुठे आणि का उभा राहतो, या निर्णयामागे कोणती भौगोलिक, आर्थिक, अगदी राजकीय कारणं दडलेली असतात. आणि जगातील मोठे औद्योगिक पट्टे कसे तयार झाले, हे सगळं आपण आपल्या स्रोताच्या आधारे आज समजून घेणार आहोत. चला तर मग या कोड्याची सुरुवात काही सोप्या उदाहरणांनी करूया. आपल्या स्रोतामध्ये 3 पात्र आहेत. पहिले आहेत शामराव, ज्यांच्याकडे ऊस आहे आणि तो त्यांना साखर कारखान्याला पाठवायचा आहे. दुसरे आहेत फिरोज, ज्यांच्या मुलाला शहरात एक बेकरी सुरू करायची आहे. आणि तिसरे शांताराम, ज्यांना मध प्रक्रिया उद्योग सुरू करायचा आहे. हो, ही 3 उदाहरणं म्हणजे या विषयाचा अगदी पाया आहेत. आपण शामरावांच्या ऊसापासून सुरुवात करूया. ठीक आहे. ऊस तोडल्यानंतर काय होतं? एकतर तो वजनाने खूप जड असतो आणि जसा वेळ जातो तसतशा त्यातील साखरेचं प्रमाण म्हणजे सुक्रोज कमी होऊ लागतं. अच्छा. हो, याला शास्त्रीय भाषेत सुक्रोज इन्व्हर्जन म्हणतात. ऊस तोडल्यानंतर 24 तासांच्या आत गाळला गेला नाही तर साखर उत्पादनात मोठी घट येते. अरे वा, म्हणजे हे फक्त वाहतुकीच्या सोयीपुरतं मर्यादित नाहीये. यामागे थेट कोट्यावधींचं अर्थशास्त्र आहे. अगदी. म्हणजे कारखान्याचं अंतर किलोमीटर्समध्ये नाही तर घड्याळाच्या काट्यावर मोजलं जातंय. म्हणतात जिथे कच्च्या मालावर प्रक्रिया झाल्यावर त्याचं वजन खूप कमी होतं. हो, 100 टन ऊसापासून फक्त 10-12 टन साखर मिळते. अगदी बरोबर. म्हणूनच साखर कारखाने नेहमी ऊस उत्पादक पट्ट्यातच आढळतात. आता याच्या अगदी उलट उदाहरण घेऊया. फिरोजच्या मुलाची बेकरी. हो, बेकरीत तर पीठ, साखर, पाणी असं सगळं एकत्र करून केक किंवा पाव बनवतात. म्हणजे कच्च्या मालापेक्षा पक्का माल जास्त जागा व्यापतो आणि वजनानेही वाढतो. करेक्ट. याला म्हणतात वेट गेनिंग इंडस्ट्री, म्हणजे वजन वाढवणारा उद्योग. केक किंवा पाव नाजूक असतात, ते लांबपर्यंत वाहून नेल्यास तुटण्याची शक्यता असते. आणि वाहतुकीचा खर्चही वाढतो. हो, म्हणून अशा वस्तूंची निर्मिती थेट बाजारपेठेजवळ म्हणजे शहरांमध्ये किंवा जिथे ग्राहक आहेत तिथे करणं फायद्याचं ठरतं. म्हणजे शामरावांनी कारखाना शेताजवळ शोधला पाहिजे आणि फिरोजच्या मुलाने बाजारपेठेजवळ. बाजारपेठेजवळ. पण शांतारामच्या मध प्रक्रियेचं काय? मध पोळ्यातून काढला काय किंवा बाटलीत भरला काय, त्याच्या वजनात तर फारसा फरक पडत नाही. आणि म्हणूनच या तिसऱ्या प्रकारच्या उद्योगांना स्थानमुक्त किंवा फूट-लूज इंडस्ट्रीज असं म्हणतात. फूट-लूज इंडस्ट्रीज. हो, या उद्योगांना कच्च्या मालाच्या किंवा बाजारपेठेच्या जवळ असण्याची सक्ती नसते. हिरे तासण्याचा उद्योग घ्या. सुरतमध्ये आफ्रिकेतून आलेले हिरे तासले जातात. कच्च्या आणि पक्क्या मालाचं वजन जवळजवळ सारखंच असतं. अच्छा. त्यामुळे कुशल कामगार, वीज आणि भांडवल जिथे उपलब्ध आहे तिथे हे उद्योग सुरू होऊ शकतात. शांताराम आपला मध प्रक्रिया उद्योग कुठेही सुरू करू शकतात. म्हणजे निसर्ग एक प्रकारे खेळाचं मैदान तयार करून देतो, पण नक्की कुठे खेळायचं हे ठरवणारे नियम माणसांचेच असतात. अगदी. जसं की पैसा, बाजारपेठ आणि सगळ्यात महत्त्वाचं सरकार. या मानवनिर्मित घटकांबद्दल बोलूया, पण त्याआधी नैसर्गिक घटकांवर एक नजर टाकू. नक्कीच. नैसर्गिक घटकांमध्ये हवामान हा एक खूप महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित केला जाणारा घटक आहे. हवामान कसं? याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कापड गिरण्या. पूर्वी कापसापासून धागा बनवण्यासाठी दमट हवामानाची गरज असायची. का? कारण कोरड्या हवामानात धागा वारंवार तुटायचा. म्हणूनच महाराष्ट्राच्या आणि गुजरातच्या किनारपट्टीवर कापड गिरण्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. अगदी बरोबर. पण माझा एक प्रश्न आहे, आजच्या काळात जिथे आपण एअर कंडिशनरने कोणतंही हवामान तयार करू शकतो, तिथे हा नियम अजूनही तितकाच महत्त्वाचा आहे का? खूप चांगला प्रश्न आहे. तांत्रिकदृष्ट्या हो, तुम्ही कुठेही गिरणी सुरू करू शकता. पण खर्च वाढेल.
प्रचंड खर्च येईल. तुम्हाला कृत्रिम दमटपणा निर्माण करण्याचा आणि तो टिकवून ठेवण्याचा खर्च येईल. तुमचा स्पर्धक जो नैसर्गिक दमट हवामानाचा फायदा घेतोय त्याच्यापेक्षा तुमची उत्पादन किंमत जास्त असेल. समजलं. म्हणजे आजही नैसर्गिक फायदा जिथे आहे तिथेच उद्योग करणं आर्थिकदृष्ट्या शहाणपणाचं ठरतं. हो, हवामानानंतर दुसरा महत्वाचा नैसर्गिक घटक म्हणजे कच्चा माल, पाणी आणि वीज. हं, नाशवंत कच्चा माल जसं की फळं, भाज्या, दूध यांच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग थेट स्रोताजवळच उभे राहतात. म्हणूनच आपल्याला नागपूर परिसरात संत्रा प्रक्रिया उद्योग आणि महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी जॅमचे उद्योग दिसतात. बरोबर. आणि पाणी तर उद्योगांसाठी रक्तवाहिन्यांसारखं आहे. शीतकरण, धुलाई, निर्मिती प्रक्रिया अशा अनेक गोष्टींसाठी पाणी लागतं. आणि ऊर्जेचं काय? कोळसा तर वजनाने जड असतो. हो, त्यामुळे त्यावर आधारित उद्योग खाणींजवळ असतात. पण वीज, तारांमधून आणि खनिज तेल किंवा नैसर्गिक वायू नळमार्गांनी हजारो किलोमीटर दूर वाहून नेता येतो. अच्छा, म्हणजे या ऊर्जा स्रोतांवर अवलंबून असलेल्या उद्योगांना जागेचं जास्त स्वातंत्र्य मिळतं. अगदी. ते बाजारपेठेजवळ किंवा बंदरांजवळ आपले कारखाने उभे करू शकतात. हे झाले नैसर्गिक घटक. आता मानवनिर्मित घटकांबद्दल बोलूया. यात सगळ्यात आधी येते बाजारपेठ. हो, आणि इथे आर्थिक अंतर ही संकल्पना समजून घेणं महत्वाचं आहे. एक दुकान तुमच्या घरापासून फक्त 2 किलोमीटर दूर आहे, पण डिलिव्हरीला 1 तास लावतो आणि 100 रुपये चार्ज करतो. हं, आणि दुसरं दुकान 5 किलोमीटर दूर आहे, पण 20 मिनिटात पोहोचवतं आणि फक्त 30 रुपये डिलिव्हरी चार्ज घेतो. तर मी दुसऱ्या दुकानातून मागवेन. बरोबर. तुमच्यासाठी आर्थिक अंतर दुसऱ्या दुकानाचं कमी आहे. उद्योगांसाठी वाहतुकीला लागणारा वेळ आणि पैसा हे किलोमीटरपेक्षा जास्त महत्वाचे असतात. वा, खूपच छान उदाहरण आहे. म्हणजे ज्या मार्गाने वाहतूक स्वस्त आणि वेगवान असेल ते अंतर कमी. अगदी. म्हणूनच तर बंदरांच्या आणि मोठ्या शहरांच्या जवळ उद्योग जमा होतात. यात भांडवलाची भूमिका काय? भांडवलाशिवाय तर उद्योग उभाच राहू शकत नाही. जिथे बँकिंग, विमा आणि आर्थिक सेवा सहज उपलब्ध असतात तिथे उद्योग आकर्षित होतात. म्हणूनच मुंबई, दिल्ली, कोलकाता यांसारख्या आर्थिक केंद्रांभोवती मोठे औद्योगिक पट्ट विकसित झाले आहेत. हो, भांडवल हे उद्योगांसाठी चुंबकासारखं काम करतं. आणि या सगळ्या खेळात सरकारची भूमिका एका पंचासारखी असते, नाही का? ते नियम ठरवतात. अगदी. सरकारची धोरणं उद्योगाच्या जागेवर थेट परिणाम करतात. सरकारला जर एखाद्या मागासलेल्या भागाचा विकास करायचा असेल तर ते तिथे येणाऱ्या उद्योगांना कर सवलत, स्वस्त दरात जमीन आणि अनुदान देतं. आणि याउलट काही पर्यावरण संवेदनशील भागांमध्ये उद्योगांवर कडक निर्बंध घालू शकतं. बरोबर. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र किंवा SEZ, जसं की मुंबईतील सांताक्रूज येथील सिप्स. हे नक्की काय असतं? SEZ म्हणजे सरकारने तयार केलेला एक खास भाग, जिथे देशाचे सर्वसाधारण आर्थिक नियम लागू होत नाहीत. अच्छा. इथे कंपन्यांना प्रामुख्याने निर्यातीसाठी उत्पादन करण्यास प्रोत्साहन दिलं जातं. त्यांना कच्च्या मालाच्या आयातीवर कर लागत नाही, कर सवलती मिळतात आणि उत्तम पायाभूत सुविधा दिल्या जातात. म्हणजे उद्योगांसाठी एक प्रकारचं नंदनवन. हो, एक प्रकारे तसंच. आता पुढचा प्रश्न असा आहे की एका कारखान्यापासून मोठा औद्योगिक प्रदेश कसा तयार होतो? म्हणजे एका कारखान्याचं जंगल कसं बनतं? यामागे एक गमतीशीर मानवी स्वभाव आहे. जिथे एक यशस्वी दुकान सुरू होतं तिथे आजूबाजूला इतर दुकानं आपोआप येतात, नाही का? हो, खरंय. उद्योगांचंही तसंच आहे. एक मोठा कारखाना आला की त्याला लागणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी पुरवणाऱ्या अनेक जण तिथे जमा होतात. यालाच तांत्रिक भाषेत उद्योगांचे केंद्रीकरण किंवा ॲग्लोमरेशन इकॉनॉमिक्स म्हणतात. म्हणजे समजा एका ठिकाणी लोह पोलादाचा मोठा कारखाना सुरू झाला तर त्याला लागणारे सुटे भाग बनवणारे किंवा त्या पोलादापासून भांडी बनवणारे छोटे छोटे उद्योग त्याच्या आजूबाजूला येतील. अगदी. आणि मग या सगळ्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांसाठी घरं, शाळा, दुकानं, दवाखाने तयार होतात, बँका आपल्या शाखा उघडतात, वाहतुकीचं जाळं तयार होतं. आणि या सगळ्या तयार सुविधांमुळे नवीन उद्योगांना कमी भांडवलात जास्त फायदा मिळतो. बरोबर. आणि हळूहळू तो संपूर्ण प्रदेश एक मोठा औद्योगिक पट्टा बनतो. सगळ्यांना एकमेकांचा फायदा होतो. हे खूपच आकर्षक आहे. आता जगाच्या नकाशावर नजर टाकूया. असे काही प्रमुख औद्योगिक प्रदेश कोणते आहेत? हो. उत्तर अमेरिकेतील पंचमहासरोवरांचा प्रदेश हे एक उत्तम उदाहरण आहे. तिथे लोह खनिज आणि कोळशाचे मोठे साठे आहेत. आणि या सरोवरांमुळे स्वस्त जलवाहतुकीची सोय आहे. युरोपमध्ये जर्मनीचा रुअर प्रदेश,
जो राईन आणि रुअर नद्यांच्या खोऱ्यात वसला आहे. हा प्रदेश तिथल्या प्रचंड कोळसा आणि लोहखनिजाच्या खाणींमुळे युरोपचं औद्योगिक हृदय म्हणून ओळखला जातो. आणि आशियामध्ये जपानचं उदाहरण खूपच वेगळं आहे नाही का? त्यांच्याकडे तर नैसर्गिक साधनसंपत्ती जवळजवळ नाहीच. बरोबर. जपानचं मॉडेल खूपच रंजक आहे. ते कच्चा माल जसे की लोहखनिज आणि तेल आयात करतात. बाहेरून मागवतात. हो. आणि त्यांच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून त्यावर प्रक्रिया करतात आणि गाड्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांसारखा पक्का माल जगभर निर्यात करतात. म्हणजे त्यांची संपूर्ण औद्योगिक ताकद त्यांच्या बंदरांवर आणि कुशल मनुष्यबळावर उभी आहे. अगदी. आपण अमेरिका, युरोप आणि जपानबद्दल बोललो, पण भारतात विचार केला तर माझ्या डोळ्यासमोर लगेच जमशेदपूर किंवा बोकारोसारखी शहरे येतात. म्हणजे आपल्याकडे छोटा नागपूर पठार हा एक महत्त्वाचा प्रदेश असणार, बरोबर? अगदी बरोबर. छोटा नागपूर पठार हा भारताचा खनिजांचा खजिना आहे. याशिवाय मुंबई पुणे औद्योगिक पट्टा. जिथे अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आणि वाहन उद्योग आहेत. हो. दिल्ली आणि आसपासचा गुरगाव नोएडाचा परिसर आणि दक्षिणेत कोयंबतूर, बंगळुरू, चेन्नई हा त्रिकोण हे सुद्धा भारतातील महत्त्वाचे औद्योगिक प्रदेश म्हणून ओळखले जातात. आता उद्योगांचे प्रकारही वेगवेगळे असतात. त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं? मला वाटतं स्रोतामध्ये 3-4 मुख्य आधार दिले आहेत. हो. पहिला आधार आहे कच्च्या मालाचा स्रोत. त्यानुसार कृषी आधारित उद्योग. म्हणजे साखर, कापड वगैरे. बरोबर. मग येतात खनिज आधारित उद्योग जसे की लोह पोलाद, सिमेंट. त्यानंतर वनांवर आधारित जसे की कागद आणि फर्निचर उद्योग. आणि सागरी उत्पादनांवर आधारित. हो. म्हणजे मत्स्यतेल किंवा मोती उद्योग. दुसरा आधार भांडवली गुंतवणुकीचा आहे. म्हणजे उद्योगात किती पैसा गुंतवला आहे यावरून. हो. ज्या उद्योगांमध्ये 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक असते त्यांना मोठे उद्योग म्हणतात. आणि सर्वात लहान म्हणजे कुटीर उद्योग. जे घरातल्या घरात कुटुंबाच्या मदतीने चालतात. जसे की कुंभारकाम, विणकाम. किंवा पापड लोणची बनवणे. या तंत्रज्ञानापेक्षा मानवी कौशल्याचा वाटा मोठा असतो. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा प्रकार म्हणजे मालकीनुसार. म्हणजे उद्योगाचा मालक कोण आहे. यात 4 मुख्य प्रकार आहेत. पहिला सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सरकारी मालकीचे उद्योग जसे की BHEL. दुसरा खाजगी क्षेत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या मालकीचे. जसे की टाटा किंवा रिलायन्स. हो. तिसरा प्रकार आहे सहकारी क्षेत्र जिथे अनेक उत्पादक किंवा कामगार एकत्र येऊन उद्योग चालवतात. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अमूल. आणि चौथा प्रकार बहुराष्ट्रीय उद्योग म्हणजे मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स ज्यांची मालकी आणि कार्यक्षेत्र एकापेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेलं असतं. तर आज आपण पाहिलं की एक कारखाना उभारणं हे खरंच बुद्धिबळाचा डाव खेळण्यासारखं आहे. कच्चा माल, बाजारपेठ, कामगार, भांडवल आणि सरकारी धोरण या सगळ्या सोंगट्या योग्य जागी ठेवल्या तरच उद्योगाचा विकास होतो. ही सगळी चर्चा पारंपरिक उद्योगांच्या संदर्भात झाली. लोखंड, कोळसा, कापूस यावर आधारित. पण आजचं चित्र खूप वेगाने बदलत आहे ना? बरोबर. या स्रोतामध्ये हिरे तासणे किंवा घड्याळ बनवण्यासारख्या स्थानमुक्त उद्योगांचा उल्लेख आहे. पण भविष्यातील उद्योगांचं काय? जसं की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ॲनिमेशन स्टुडिओ किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपन्या. या डिजिटल युगात उद्योग उभारण्याचे हे शेकडो वर्ष जुने भौगोलिक नियम अजूनही तितकेच लागू होतात का? की आपण अशा युगात प्रवेश करत आहोत जिथे चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि कुशल मनुष्यबळ असलेला कोणताही प्रदेश एक नवा औद्योगिक प्रदेश बनू शकतो?